नमस्कार. आपल्या योजना स्कीम मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लेक लाडकी योजना महाराष्ट्र मुलींसाठी 1,01,000 रुपये भेटणार आहेत आणि त्यासाठी कोणत्या मुली पात्र राहणार आहेत आणि योजनेचा फॉर्मही चालू झालेला आहे व त्यासाठी कोणता JR आलेला आहे, त्यासाठी कोणती कागदपत्र, पात्रता व अटी व शर्ती कोणत्या आहेत तर त्या पाहणार आहोत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत जो JR आलेला आहे तो आपण बघूया. प्रस्तावना आहे की मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील. त्यानंतर आपण शासन निर्णय कोणता आहे तो बघूया. सदर योजनेची उद्दिष्ट आहेत खालीलप्रमाणे: मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहन करणे. तिसरा पॉईंट आहे, सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये आणि 6वीत 7,000 रुपये असे टप्प्याटप्प्यात हे पैसे दिले जाणार आहेत. तर या योजनेसाठी अटी व शर्ती कोणत्या आहेत तर ते आज आपण पाहूया. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. दुसरा पॉईंट आहे तो, पहिल्या अपत्याचा 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे. तिसरा पॉईंट आहे, तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. चौथा पॉईंट आहे, दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 5वा पॉईंट, लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. 6वा पॉईंट, लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक असणार आहे. 7वा पॉईंट, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 1,00,000पेक्षा जास्त नसावे. तर त्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्र लागणार आहे तर ते आपण बघूया. पहिले कागदपत्र आहे लाभार्थ्याचा जन्माचा दाखला. त्यानंतर दुसरा आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला. वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा जास्त नसावे. याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहणार आहे. त्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहणार आहे. त्यानंतर पालकाचे आधार कार्ड. 5वे कागदपत्र आहे ते बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत. त्यानंतर 6वे कागदपत्र आहे रेशन कार्ड, पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत. 7वे कागदपत्र आहे ते म्हणजे मतदान ओळखपत्र. शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला. 8वे कागदपत्र संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला आणि म्हणजे बोनाफाईड. 9वे कागदपत्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र येथील अटी शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार. त्यानंतर 10वे कागदपत्र आहे ते अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहणार आहे. अविवाहित असल्याच्या लाभार्थी घोषणापत्र. अशाच माहिती अपडेटसाठी आपल्या योजना स्कीम मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.